स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं. लाल किल्ल्यावर पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर गेले होते. तिथे त्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर 12व्यांदा तिरंगा फडकवला आहे. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच अनैतिक वाटणारी गोष्ट म्हणजे यावेळी जीएसटी बाबत मोठी घोषणा केली. सोबतच त्यांनी ऑपरेशन सिंदूर बाबत देखील त्यांचं वक्तव्य केलं. आता मोदींनी जीएसटी बाबत घोषणा करून राजकीय वादाला तोंड फोडलं आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. यामध्ये विशेषतः जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारताने राबवलेले ऑपरेशन सिंदूर, तसेच आर्थिक सुधारणांसाठी येणाऱ्या नव्या जीएसटी रिफॉर्म्स आणि विकसित भारत रोजगार योजना यांचा उल्लेख केला. सर्वप्रथम पंतप्रधानांनी पहलगाममध्ये घडलेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केलं. या हल्ल्यात निर्दोष नागरिकांवर धर्म विचारून अत्याचार करण्यात आले. मोदी म्हणाले, संपूर्ण भारत या घटनेमुळे आक्रोशित होता. संपूर्ण जग धाक्यात होतं. आमच्या वीर जवानांनी शत्रूंना कल्पनेपलीकडची शिक्षा दिली आहे. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर नावाचं एक विशेष लष्करी अभियान सुरू केलं. याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की 22 जुलैनंतर आम्ही आमच्या सैन्याला मोकळे हात दिले आणि आपल्या सैन्याने अशा ठिकाणी धडक कारवाई केली जिथे गेली अनेक दशके कोणीही जाऊ शकला नव्हता. शेकडो किलोमीटर आत जाऊन दहशतवादी तळं उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानची झोप आता पूर्ण उडाली आहे. पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवरही थेट टीका केली आहे. आता दहशतवादाला पोचणाऱ्यांना आम्ही वेगळं ठरवणार नाही. हे मानवतेचे समान शत्रू आहेत. भारत आणि अण्वस्त्रांच्या धमक्यांना घाबरणार नाही. जर पाकिस्तान किंवा कुणीही देश भारताच्या सुरक्षतेला धक्का देण्याचा प्रयत्न केला तर आमचं सैन्य त्यांना सडेतोड उत्तर देईल, असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंधू जल करार या विषयावरही महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की भारताने आता ठरवलंय की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. भारतातून निघणारं पाणी शत्रू देशांची शेती पिकवत आहे आणि आमच्या शेतातील शेतकरी पाण्याविना तडफडत आहेत. सिंधू जल कराराचा भारतावर अन्याय झाला आहे. देशाच्या शेतकऱ्यांचं नुकसान यामुळे झाले. त्यामुळे भारत आता आपल्या हक्काच्या पाण्यावर पूर्ण नियंत्रण घेईल. मोदींनी आपल्या भाषणात आर्थिक सुधारणांचाही उल्लेख केला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जीएसटी मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स अंतर्गत सामान्य नागरिक, छोटे व्यापारी आणि उद्योगांना कर सवलती दिल्या जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र या गोष्टीवर आता टीका होत आहे. दिवाळी अजून कितीतरी दूर असताना आधीच हे भाषण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं होत असताना अशा घोषणांचा उल्लेख केल्यामुळे विरोधकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ही एक निवडणूकपूर्व घोषणा आहे जी लोकांचं लक्ष मूळ मुद्द्यावर हटवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप अनेक विरोधक आता करत आहेत. पंतप्रधान मोदींनी या भाषणात आणखी एक महत्त्वाची घोषणा केली, ती म्हणजे विकसित भारत रोजगार योजना. या योजनेअंतर्गत खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरकारकडून 15,000 रुपयांचं प्रोत्साहन दिलं जाईल. या योजनेअंतर्गत कंपन्यांनाही प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या योजनेमुळे 3.5 कोटी तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. योजना विशेषतः तरुणांसाठी फायदेशीर ठरणार आहे, असंही ते यावेळेस म्हणाले आहेत. हे भाषण जरी राष्ट्राला उद्देशून होतं तरी त्यातील अनेक गोष्टीवरून राजकीय वाद सुरू होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की हे भाषण निवडणुकीपूर्व प्रचारासाठी एक भाग होता. जीएसटी सुधारणा आणि रोजगार योजना या घोषणा स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने करण्याऐवजी त्यासाठी वेगळा मंच निवडायला हवा होता. सध्या देशात निवडणूक आयोग, सरकार आणि विरोधकांमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशा वेळी अशा प्रकारचं भाषण केल्यामुळे जनतेचं लक्ष मूळ समस्येवरून हटण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी टीका सध्या होत आहे. परिणामी यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींचं हे भाषण अनेक पातळ्यांवर महत्त्वाचं ठरलं. राष्ट्रीय सुरक्षेपासून ते आर्थिक सुधारणा आणि रोजगार योजनेपर्यंत अनेक गोष्टींना त्यांनी स्पर्श केला आहे. मात्र या भाषणातील काही भागांवरून राजकीय पक्षांमध्ये नव्या वादाला तोंड फुटलं आहे. येणाऱ्या काही दिवसात या घोषणांचं खऱ्या अर्थानं आकलन होईल, पण सत्ताधारी देशात यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण फोडणार आहेत. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं
आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.